तू अनोळखी तरी सोबती या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्पिताचं लग्न समीर बरोबर झालेलं असतं. त्यामुळे विराजने इथे आता अर्पिताच्या कुटुंबियांवरती सूड उगवण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि त्याने सुरुवात केलेली असते. घरातल्या मुलापासून नचिकेतपासून त्याने सुरुवात केलेली असते. नचिकेतची नोकरी घालवलेली असते, त्याला बेरोजगार केलेलं असतं आणि त्याला पुन्हा कुठेही दुसरी नोकरी मिळणार नाही याची सुद्धा विराजने काळजी घेतलेली असते. आणि त्यामुळे इथे नचिकेत आता दारूच्या आहारी गेलेला असतो. बरं, एवढंच नाही प्रेक्षकांनो, विराजने नचिकेतला फसवण्यासाठी एका बाईला पाठवलेलं असतं. तिचं नाव असतं मीनाक्षी आणि ती विराजची चांगली जवळची मैत्रीण असते. इथे नचिकेतला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी हा रचलेला विराजने डाव असतो, ज्याच्यामध्ये नचिकेत हळूहळू फसत चाललेला असतो. पण प्रेक्षकांनो, याची चाहूल नचिकेतची बायको कल्याणी हिला लागलेली असते. पण इथे नचिकेतने तिला थातूरमातूर कारणं देऊन तसं काही नसल्याचं सांगितलेलं असतं. पण इथे भावाच्या मदतीला नकळतपणे का होईना पण आता अर्पिता आलेली असते. अर्पिताच्या लक्षात आलेलं असतं की विराज हा माझ्या भावाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या कुटुंबियांना रस्त्यावरती आणण्यासाठी हा त्याने रचलेला डाव आहे. त्यामुळे इथे आता नचिकेतचं अर्पिताच्या भावाचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या विराजचं आणि मीनाक्षीचं इथे आता अर्पिताने थोबाड फोडत त्यांची चांगली अक्कल ही ठिकाणावरती आणलेली असते. आणि नचिकेतला त्या बाईच्या तावडीतून सुद्धा तिने वाचवलेलं असतं. मीनाक्षी ही विराजची मैत्रीण आहे हे आता तिने सांगितलेलं असतं आणि त्याच्यामध्ये समीरने तिची मदतच केलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे आता मीनाक्षी ही विराजच्या सांगण्यावरून बरोबर नचिकेतला फसवत असते आणि ही गोष्ट अजूनपर्यंत कुणालाही माहिती नसते. पण प्रेक्षकांनो, एके दिवशी इथे आता कल्याणीला त्याच्यावरती संशय आलेला असतो. कारण ज्या वेळेला नचिकेतची नोकरी जाते आणि त्याला दुसरीकडे नोकरी मिळत नाही, तेव्हा घरामध्ये वाद सुरू होतात. नचिकेतला समजून घेण्याच्या ऐवजी त्याची बायको कल्याणी आणि आई सगळेजण त्याला टोमणे देत असतात. विराजसने घरातला कमवता मुलगा अर्पिताच्या नंतर हा आता नचिकेत आहे हे त्याला बरोबर माहिती असतं. आणि जर या लोकांची अक्कल ठिकाणावरती आणायची असेल तर घरातला इन्कम बंद केला पाहिजे. आणि घरामध्ये इन्कम हा फक्त नचिकेतमुळे येणार असतो. त्यामुळे त्यालाच नोकरीवरून काढून टाकण्यात आलेलं असतं. त्यामुळे इथे नचिकेत पूर्णपणे खचून जातो आणि व्यसनाच्या आहारी जातो. घरामध्ये बोलणी, त्याचबरोबर कल्याणीची चिडचिड यामुळे तो खूपच जास्त फ्रस्ट्रेट होतो आणि दारूच्या आहारी जातो. इतकी दारू पितो की तिला स्वतःलाच त्याची आता शुद्ध राहत नाही. आणि तेव्हाच त्याच्या मदतीला आलेली असते ती म्हणजे मीनाक्षी. पण मीनाक्षी त्याची मदत करायला नाही तर त्याला फसवायला आलेली असते, आपल्या कुटुंबियांपासून तोडायला आलेली असते, ते सुद्धा विराजच्या सांगण्यावरून. आणि त्यामुळे नचिकेत तिच्या बोलण्यामध्ये तिच्या इथे खोट्या खोट्या प्रेमामध्ये फसत चाललेला असतो आणि रात्री बेरात्री आपल्या घरातून निघून कल्याणीशी खोटं बोलून तो मीनाक्षीकडे जात असतो. आणि मीनाक्षीसुद्धा खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये त्याला अडकवत असते. पण ही गोष्ट अजूनही अर्पिताला माहिती नसल्यामुळे इथे आता या गोष्टीचा छडा काही लागत नसतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मार्केटमध्ये अर्पिता आणि समीर हे दोघेजण सोबत आलेले असतात. आणि तेव्हाच इथे नचिकेत आणि मीनाक्षी दोघेजण एका कॅफेच्या बाहेर बोलत असतात. तेव्हा समीर म्हणत असतो की तुम्हाला माहिती आहे का अर्पिता, तो नचिकेत दादा आहे ना तुमचा, त्याच्याबरोबर ती जी बाई बोलते ती कोण आहे तुम्हाला माहिती आहे? ती म्हणते नाही, मला नाही माहिती ती कोण आहे. तेव्हा समीर म्हणत असतो की त्या बाईला मी विराजच्या हॉटेलमध्ये किती वेळा तरी त्याच्याबरोबर बघितले, मला असं वाटतं ती विराजची चांगली मैत्रीण आहे. ती म्हणते विराजची मैत्रीण, ती माझ्या दादाबरोबर काय बोलत असेल? तेव्हा इथे आता तिचा दादा
हा तिला मिठी वगैरे मारत असतो, तिच्याशी चांगलं प्रेमाने बोलत असतो. हे जेव्हा अर्पिता बघते तेव्हा अर्पिताला काहीतरी काळं-बेरं वाटतं. ती म्हणते की मला माझ्या दादाबरोबर बोललं पाहिजे आणि त्यानंतर ती फोन करते आणि म्हणते, "दादा तू कुठे आहेस?" तो म्हणतो, "का अर्पिता? मी कामानिमित्त बाहेर आलो आहे. तुझ्याबरोबर कोण आहे का? मला थोडं भेटायचं होतं." तो म्हणतो, "नाही, कोणी नाही आहे माझ्याबरोबर. एका ठिकाणी इंटरव्ह्यूला आलो होतो." असं तो खोटं नाटं कारण देतो. तेव्हा अर्पिताला कळतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे, दादा काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतोय. आणि तेव्हा अर्पिता नचिकेतला भेटायला बोलावते. ती म्हणते की उद्या जरा आपण भेटूया, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा मीनाक्षी त्याला नको म्हणत असते की उद्या भेटायचं नाही, आपल्याला बाहेर जायचं आहे. तेव्हा नचिकेत म्हणतो की मला भेटता येणार नाही आहे, माझी महत्त्वाची कामं आहेत. तेव्हा समीर म्हणत असतो, अर्पिता मॅडम ती बाई बघताय ना, ती त्याला भेटू देणार नाही, कारण ती विराजने पाठवलेली बाई आहे आणि नक्कीच ती तुमच्या भावाला फसवण्यासाठी आली आहे. या सगळ्याच्या मागे विराजचा काहीतरी डाव असू शकतो. तेव्हा अर्पिता म्हणते, चला माझ्याबरोबर. आणि ती रंगे हात आता इथे मीनाक्षीला आणि नचिकेतला पकडते आणि म्हणते, दादा हे काय आहे? तू तर म्हणालास की इंटरव्ह्यूला गेला आहेस म्हणून. मग ह्या बाईबरोबर तू काय करतोयस? कोण आहेत या? तेव्हा तो म्हणत असतो की या मीनाक्षी आहेत, माझी मैत्रीण आहे. यांनीच मला इंटरव्ह्यूसाठी फोन केला होता. ती म्हणते, हो, कुठे देणार आहात तुम्ही माझ्या दादाला जॉब? जरा सांगता का? तेव्हा इथे मीनाक्षीला काय बोलावं काही कळत नाही. समीरला बघितल्यानंतर ती घाबरते आणि पळ काढत असते. कारण जेव्हा समीर विराजच्या हॉटेलमध्ये काम करत असतो तेव्हा त्या बाईला तिथे बऱ्याच वेळा बघण्यात आलेलं असतं. तेव्हा ती पळ काढत असताना अर्पिता तिला पकडते आणि म्हणते, काय गं कुठे पळतेस तू? तेव्हा इथे आता अर्पिता म्हणते, दादा अरे ही तुला फसवते, ही विराजची मैत्रीण आहे. समीरने किती वेळा तरी यांना विराजच्या हॉटेलमध्ये बघितलं आहे. तो म्हणतो, हां ही विराजची चांगली मैत्रीणसुद्धा आहे. तेव्हा यांचं सारखं येणं जाणं होतं. तेव्हा इथे अर्पिताला खूपच जास्त राग येतो. ती मीनाक्षीचा हात पकडते आणि तिला ओरफडत विराजच्या ऑफिसमध्ये घेऊन जाते आणि म्हणत असते की माझ्या भावाला फसवण्यासाठी या तुझ्या मैत्रिणीला पाठवलेस तू. तुला काय वाटलं माझ्या भावाची नोकरी घालवशील, त्याला व्यसनाच्या आहारी घालवशील आणि एका बाईच्या नादाला लावून त्याचं आयुष्य त्याचं कुटुंब त्याच्यापासून दूर करशील, असंच वाटलं ना तुला? दादा बघतोयस ना? तेव्हा इथे उभे असलेले सगळे लोक म्हणतात की तुम्ही सांगा ही ह्या विराजची मैत्रीण आहे की नाही? तेव्हा मीनाक्षी हिचं येणं जाणं होत असतं, ती मैत्रीणच आहे सरांची, असे आता काही चांगले लोक म्हणतात. तेव्हा इथे समीरने सांगितलेलं असतं ते आता अर्पिताला पटतं की यांना समोरासमोरच उभं केलं पाहिजे आणि त्या विराजला सांगितलं पाहिजे की तुझा जो काही डाव आहे ना कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा, तो आमच्या लक्षात आला नाही असं नाही, आमच्या सगळं काही लक्षात आले. आणि अर्पिता म्हणते, दादा अरे आता तरी डोळे उघड, व्यसनाच्या आहारी गेलेस ना तू, ते चांगलं नाही आहे, कारण लोक त्याचाच आता गैरफायदा घेत आहेत. आधीच आपल्याला इथे आपल्याकडून नोकरी हिसकावून घेऊन आपल्याला वीक पाडतायत आणि आता तुलासुद्धा फसवण्याचा याचा डाव सुरू होता. त्यामुळे आता तरी सुधार, ह्या व्यसनाच्या आणि ह्या बाईच्या नादाला लागू नकोस. ही बाई तुला फसवायला आली आहे, तुझ्या कुटुंबापासून दूर करायला आली. तेव्हा इथे नचिकेतला अर्पिताचं म्हणणं पटतं. अर्पिताने योग्य वेळी त्याचे डोळे उघडलेले असतात. त्या बाईला रंगेहात पकडून विराजच्या समोर उभं केल्यानंतर ती त्याची मैत्रीण असल्याचं समोर आलेलं असतं आणि तेव्हाच इथे नचिकेतचे डोळे आता व्यवस्थित उघडलेले असतात. तेव्हा विराजच म्हणत असतो, अगं मी जरी तिला पाठवलं असलं, तुझ्या भावाला काय अक्कल नाही आहे का? त्याने फसवले तिला. तेव्हा अर्पिता जोरात इथे विराजच्या थोबाडीत देत त्याने म्हणते, परत जर हे शब्द बोललास ना तर याद राख, गाठ माझ्याशी आहे. माझ्या भावाने कुणालाही फसवलेलं नाही आहे. तू या बाईला माझ्या भावाला फसवायला पाठवलेस, काय करायचं आहे ते कर जा, पण मी माझ्या भावाला तुझ्या या षडयंत्रामध्ये आहे ना अडकू देणार नाही, लक्षात ठेव. असं अर्पिताने आता सगळ्या स्टाफसमोरच विराजच्या थोबाडीत देत त्याला धमकी दिलेली असते आणि आपल्या भावाचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलेलं असतं. मीनाक्षीच्या सुद्धा थोबाडीत दिलेली असते, लाज नाही वाटत तुझ्या मित्रासाठी एक हस्त खेळतं कुटुंब उद्ध्वस्त करताना? माझ्या भावाचं लग्न झालं आहे, त्याची एक बायको आहे, त्याला एक मुलगी आहे, त्याचंसुद्धा भान नाही राहिलं का गं तुला? नीचपणा करण्यासाठी एक तुला लग्न झालेला पुरुषच मिळाला. अशा पद्धतीचे शब्द अर्पिताने मीनाक्षीसाठी वापरून तिलासुद्धा चार चौघामध्ये चांगला आता धडा शिकवलेला असतो. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो
अशा रीतीने समीर आता मीनाक्षीला ओळखतो. नचिकेत आणि मीनाक्षीला एकत्र बघितल्यानंतर हा विराजचा प्लॅन आहे असं सुद्धा अर्पिताला सांगतो आणि योग्य वेळी अर्पिता विराजचा प्लॅन ओळखते. मीनाक्षी आणि विराजचं थोबाड फोडून आपल्या भावाला त्यांच्या तावडीतून वाचवते आणि पुन्हा त्यांच्या नादाला लागू नकोस असं सुद्धा सांगत त्याचा संसारसुद्धा तुटण्यापासून वाचवते.